नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुमच्यासाठी चकलीची अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आली आहे. ही चकली करताना ना भाजणी करण्याचं टेन्शन ना उकड घेण्याची झंझट. तर मैत्रिणींनो, या अगदी साध्या आणि सोप्या अशा चकलीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर ही चकली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याच फुटाण्याच्या डाळीला कोणी कोणी डाळवंसुद्धा म्हणतं. तर सर्वप्रथम आपण ही फुटाण्याची डाळ कढईमध्ये अगदी हलकीशी अशी गरम करून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ थोडीच भाजायची आहे. आपल्याला ह्या डाळीचा कलर चेंज नाही करायचा आहे. आपल्याला ही डाळ फक्त हलकीशी गरम करून घ्यायची आहे. डाळ गरम करून झाल्यानंतर डाळ थोडी थंड होऊ द्यायची. डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला फुटाण्याच्या डाळीचं छान असं पीठ तयार झालेलं दिसतंय. तर सर्वप्रथम आपण हे फुटाण्याच्या डाळीचं पीठ एका चाळणीने चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला छान असं सॉफ्ट असं पीठ मिळेल. तुम्ही पाहू शकता इथे आपली फुटाण्याची डाळ गाळून झालेली आहे व वरती राहिलेला कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे. तर ही चकली करताना 1 वाटी फुटाण्याच्या डाळीसोबत आपल्याला 4 वाटी तांदूळाचं पीठ वापरायचं आहे मैत्रिणींनो. तांदळाचं पीठसुद्धा गाळून घेतो आहे आपण. इथे तुम्ही पाहू शकताय आपलं डाळीचं आणि तांदळाचं पीठ अगदी छान चाळून झालं आहे. यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, ओवा, जिरं, धना पावडर, हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट, तसंच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, चकली करताना चकलीमध्ये हळदीचं प्रमाण थोडं कमीच असू द्या, कारण आपण जास्त हळद जर झाली तर आपली चकली तळताना चकलीचा कलर हा डार्क होतो. तर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेलाचं मोहन वापरायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदळाच्या पिठाचं तसेच डाळव्याचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तेल वापरणार आहोत. हे तेल अगदी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे व एक कडकडीत गरम तेलाचं मोहन आपण या चकलीच्या पिठामध्ये वापरणार आहोत. पीठ अगदी सर्व पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय इथे मी अगदी छान असं सर्व पिठाला तेल मी चोळून घेते. चकलीसाठीचं हे पीठ भिजवताना आपल्याला अगदी कडकडीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपल्याला कोमट पाणीसुद्धा नको आहे किंवा थंड पाणी पण नको आहे. मैत्रिणींनो, हे चकलीचं पीठ भिजवताना अगदी कडकडीत पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे व थोडं पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पाणी टाकत चमच्यानी हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. ह्या गरम पाण्याने पीठ भिजवताना मैत्रिणींनो, हात तुम्ही यामध्ये टाकू नका, हाताला चटका बसेल. तर थोडं पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ पीठ राहू द्यायचे. तसंच पीठ नंतर कोमट झाल्यावर तुम्ही हाताने अगदी छान याची कणिक भिजवून घेऊ शकता. चकली भिजवताना कणिक आपली एकदम कडकही नको आहे, तसंच एकदम पातळसुद्धा नको आहे. जास्त कडक जर का आपण कणिक भिजवली तर आपल्या चकल्या करताना तुटतील. तसेच जास्त पातळ कणिक आपण भिजवली तर आपल्या चकल्या तेल जास्त पितील व त्या मऊ पडतील. तुम्ही पाहू शकताय अशा रीतीने मी कणिक भिजवून घेतली होती. त्यानंतर आपण चकलीचा साचा रेडी करून घेणार आहोत. तर आपण ज्या चाळणीने चकली बनवणार आहोत त्या प्लेटला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण जी कणिक भिजवली आहे ती आपण 5 ते 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवली होती. त्यानंतर कणकेचा एक थोडा गोळा काढून घेऊन
कोमट पाण्याने आपल्याला ती थोडी मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्या चकल्या करू त्या करताना तुटणार नाहीत, एकसारखे त्याचे तार पडतील. अशा रीतीने मी चकलीची कणिक अगदी छान अशी मळून घेतली आहे व ती आपल्याला चकलीच्या साच्यात भरायची आहे. चकलीसाठीची ही कणिक आपल्याला अख्खा गोळा त्यामध्ये टाकायचा आहे चकलीच्या साच्यामध्ये. यामध्ये तुम्ही थोडे थोडे गोळे करून टाकू नका. तुम्ही थोडे थोडे गोळे करून टाकाल तर आपली चकली करताना तुटेल मैत्रिणींनो. त्यामुळे अख्खाच्या अख्खी एक कणकेचा जो गोळा आपण बनवला आहे तो ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. व अगदी छान अशा ताटामध्ये चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय आपले पीठ अगदी छान असं मळल्या गेल्यामुळे चकल्या किती छान रेडी होत आहेत. अशा रीतीने मी सर्व चकल्या चकली तळण्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय तेल गरम झाले हे कसं ओळखावं तर एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन तेलामध्ये टाकताच तो लगेच वर जर का आला तर आपलं चकलीसाठीचं तेल अगदी छान असं तापलं हे आपण समजावं. गरम तेलामध्ये चकली आपण टाकताच तुम्ही पाहू शकताय चकलीला असे छान बुडबुडे यायला लागलेत. आपल्याला ही चकली मीडियम गॅसवरच तळायची आहे मैत्रिणींनो. फुल फ्लेमवर तुम्ही चकली तळली तर चकली तुमची कलर तर बदलेल पण आतून चकली आपली सॉफ्ट राहील व ती लवकर नरम पडेल. तसेच तुम्ही स्लो गॅसवरती जरी चकली तळलीत ना तरी ती चकली तेल जास्त पिईल. तुम्ही पाहू शकताय चकलीचे हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहेत. आपल्याला चकलीची साईड चेंज करून घ्यायची आहे व जोपर्यंत चकलीचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या चकल्या आलटून पलटून तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय आपले चकलीचे बुडबुडे हळूहळू कमी झालेले आहेत. ह्या चकल्या तळल्यानंतर आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो, जेणेकरून त्याचं जास्त असलेलं तेलसुद्धा त्या चाळणीतून निथरून जाईल. तसेच चकल्यांमध्ये असलेली वाफसुद्धा निघून जाईल, जेणेकरून आपल्या चकल्या केल्यानंतरसुद्धा कडकच राहतील, म्हणजेच कुरकुरीत राहतील. या चकल्या सॉफ्ट होणार नाहीत. तुम्ही बघू शकताय अगदी सुरेख अशी आपली चकली तळल्या गेली आहे. चकलीला काटेसुद्धा किती सुरेख आलेले तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो. इथे आपल्या अगदी छान अशा सर्व चकल्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो चकलीनी तेलसुद्धा धरलेलं नाही आहे. अगदी साध्या सोप्या छोट्या छोट्या टिप्सही तुम्ही ह्या जर का चकल्या केल्यात ना तर तुमच्याही चकल्या अगदी छान होतील. तुमची एकही चकली बिघडणार नाही मैत्रिणींनो. तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चकल्या करून बघा आणि तुमच्या चकल्या कशा झाल्यात हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय मैत्रिणींनो.